शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र कृष्णदेव जाधव बागायतदार हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो. तर आज आम्ही खडकी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आमचे मित्र आहेत सुभाष सूर्यवंशी साहेब यांच्या बागेमध्ये आलेलो आहे. तर सदरची ही बाग आहे, हा तिसरा बहर आहे मित्रांनो. आणि 15 फेब्रुवारी 2025चं याचं पहिलं पाणी आहे. आपण पाहू शकताय अत्यंत सुंदर प्रकारे ह्या बागायतदारांनी सेटिंग करून घेतलेली आहे बागेची. बागेवरती आग्या मोहाच्या मधमाशा, आता आपण आजूबाजूला परिसर बघताय की अतिशय दुर्गम डोंगरदऱ्याचा परिसर इकडे आजूबाजूनी आहे. आणि लोकवस्ती जर बघितली तर ह्या डोंगरामध्ये ह्यांच्या बागेच्या आणि घराच्या शेजारी दुसरं कुठलंही जवळपास काही घर दिसत नाही आहे. 1 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसरी लोकवस्तीसुद्धा नाही आहे इकडे. तर आपण ह्या बागायतदारांना भेटूया, त्यांचे जरा अनुभव आपण ऐकूया की त्यांनी पहिला दुसरा जो बहर ह्या बागेचा हा नोव्हेंबरमध्ये ही बाग 2024 नोव्हेंबरला हार्वेस्टिंग झाली होती. ह्यांनी लगेच ही बाग बहर चेंज करण्यासाठी धरलेली आहे. तर आपण ह्यांचे अनुभव विचारूया की ह्यांनी सुरुवातीपासून कशी ट्रीटमेंट केली, ताण कसा दिला, बहर व्यवस्थापन कसं केलं. सर नमस्कार. तर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनेलवर. जरा आमच्या नवीन बागायतदारांना दर्शकांना थोडंसं थोडक्यामध्ये एक मार्गदर्शन सांगा की तुमचा बहर हा नोव्हेंबरमध्ये हा बाग हार्वेस्टिंग झाली गेल्या वर्षी. तुम्ही लगेच पानगळ केली, खत माती व्यवस्थापन केलं आणि सेटिंग खूप अत्यंत सुंदर प्रकारे, बरं का दर्शकांनो. बघा अशी सेटिंग म्हणजे खूप कमी बागा अशा दाखवायला मिळतात की पहिल्या स्ट्रोकमध्ये बाग सेट झालेली आहे. पहिली स्टार्टिंगचा जेठा मालसुद्धा सेट झालेला आहे, काही कळी ड्रॉपिंग वगैरे बिलकुल नाही आहे. तर सांगा सर, कसं म्हणजे आपण नियोजन कसं केलं सुरुवातीपासून थोडक्यात. सुरुवातीपासून म्हणजे नोव्हेंबरमध्ये बाग तुटून गेल्यानंतर परत त्याला एक विरळ छटणी केली. ओके, हां. छटणी करून परत नंतर खत भरलं, खत माती भरली. खत भरून परत त्याला रासायनिक डोस. खत किती किलोच्या मापाने भरले प्रत्येक झाडांना? 4 ड्रिपर आहेत. हां, 4 ड्रिपर आहेत. दर्शकांनो बघा, 4 लिटरचे माळावर, अगदी खडकाळ माळावर जमीन आहे. 4 लिटरचा हा नेटाफेमचा ड्रिपर आहे. एका झाडाला 4 ड्रिपर आहेत. हां, ओके. 4 ड्रिपर आहेत. तरी अंदाजे किती किलोनी खत बसलं असेल एका झाडाला? 5-7 किलोनी एका खड्ड्यावर. शेणखत 7-4-28 म्हणजे 30 किलोनी शेणखत बसलेलं आहे. आणि बेसल डोस 1 किलो, 1 किलोनी म्हणजे 250 ग्रॅम प्रति खड्ड्यावरती. हां, त्यानंतर हां, मार्गदर्शन वगैरे बागेला आहे का, तुम्ही स्वतः करताय? अच्छा, स्वतः करताय ना. मग इथरेल घेतल्यानंतर आपण सुरुवातीला म्हणजे पाणी कसं सोडलं वगैरे काय? पाणी म्हणजे पहिल्यांदा असल्या माळ रानावर, दुष्काळी मानदेशी माळ रानावरती शेतकरी रक्ताचं पाणी करून जमिनीमधून सोनं पिकवतोय, याचं हे साक्षात उदाहरण आहे. आता आपण इकडे पुढे पाहू शकताय, हे बघा. तर असल्या माळ रानावरती काय अपेक्षा करावी माणसाने. तरीसुद्धा सदर जे आहे, मी आज सध्या आमचे पर्यंतीचे मित्र नरळे सर आणि कापसे सर यांच्यासोबत आम्ही सहज दौऱ्यासाठी इकडे आलेलो आहे. तरी सदर शेतकऱ्याने आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं, अत्यंत अनमोल माहिती सांगितली. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.